त्यानंतर केतकी बॉईज खंडीपाडा, नित्यसाई स्पोर्ट लोहियानगर तिन्ही विजेता संघ. प्राजक्ता गोवारी, त्यानंतर दुर्गा गोवारी. दुर्गाताई गोवारी यांना विनंती असेल आपण देखील पुढे या, आपला देखील सत्कार स्वागत सन्मान केला जाईल. विनंती करतोय राकेश गोवारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्राजक्ता गोवारी अँड दुर्गाताई रंगनाथ गोवारी यांचा सन्मान आपण करणार आहोत. नक्कीच महिला मंडळ आहेत या विभागाचे, त्यांच्या जर पाहिलं तर नक्कीच वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये हजर राहिले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून हा स्वागत आणि सत्कार केला जात आहे आपल्या या मुख्य मंचावरती. चला दीपक बरफ यांचा सन्मान केला जाईल, यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सलग 3 दिवस पाण्याची व्यवस्था झालेली आहे. दीपक बरफ यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था झालेली आहे सलग 3 दिवस. हर्षद बरफ यांना विनंती असेल त्यांच्याला जाईल दीपक बरफ यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे. नक्की जर पाहिलं तर पाण्याची व्यवस्था झालेली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा स्वागत सन्मान सत्कार केला जाईल हर्षद बरफ यांच्या शुभ हस्ते. नक्की जर पाहिलं तर डेफिनेटली या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत, त्यांच्या माध्यमातून हा स्वागत सन्मान सत्कार केला जात आहे. दीपक बरफ यांचं त्यांच्या माध्यमातून सलग पाण्याची व्यवस्था झाली 3 दिवस. तहान भागवली सर्व खेळाडूंची, प्रेक्षकांची आणि मान्यवरांची, त्यांचं त्याबद्दल आपण पाहतोय. नक्कीच स्वागत सन्मान केला जातोय. माईची उबदारणारी शाल त्याने तसेच स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन नितीन पाटील त्यांना विनंती असेल आपल्या मुख्य मंचावरती यायचं आहे. त्यानंतर दिनेश म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील मुख्य मंचावरती या. भाऊजी आहेत नक्की नितीन पाटील यांना विनंती असेल नितीन पाटील या आपल्या मान्यवर कक्षेमध्ये आपण येऊन बसायचं आहे. त्यानंतर दिनेश म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपल्या मुख्य मंचावरती येऊन बसायचं आहे. खंडीपाडा गावचे ग्रामस्थ आहेत आणि अगदी चांगलं सहकार्य लाभलेलं आहे या मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर चला दोघांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती येऊन आपण बसायचं आहे. दिनेश म्हात्रे यांना देखील विनंती आहे आपण देखील या, आपणास देखील विनंती केली जात आहे मुख्य मंचावरती येऊन बसायचं आहे. चला पंच म्हणून सहकार्य केलं होतं नक्कीच या स्पर्धेकरता वैभव धूम यांनी यायचं आहे. सर्वप्रथम आपण पंचांचा सत्कार करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर नक्कीच अगदी सहकार्य लाभलेलं आहे. सलग 3 दिवस चांगली पंचगिरी आपण पाहिली. वैभव धूम जे ऑफिशियल पंच आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे, त्याचा आता मात्र स्वागत सन्मान सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय राज दयात चला सन्मान केला जात आहे. राज दया त्यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते वैभव धूम अगदी पंच म्हणून सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेकरता, त्याचं स्वागत आणि सत्कार सन्मान आपण करतोय या आपल्या मुख्य मंचावरती. राज दया त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जात आहे. त्यानंतर अतुल राव या आपण देखील आपला देखील स्वागत सन्मान सत्कार केला जाईल या स्पर्धेकरता. जर पाहिलं तर नक्कीच सलग 3 दिवस रखरखत्या उन्हामध्ये जर पाहिलं तर थांबून डेफिनेटली चांगलं कार्य केलेलं आहे, चांगले डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. अतुल राव पंच म्हणून त्यांचं स्वागत सन्मान केलं जात आहे. तन्मय बेडेकर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आपल्या अतुल राव सरांचा. त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे कार्य झालेलं आहे. चांगली पंचगिरी, चांगले डिसिजन पाहिले गेले आणि जर पाहिलं चांगली काम त्याच्या माध्यमातून झालेलं आहे सलग 3 दिवस. त्यानंतर प्रवीणजी सुतार यांना विनंती असेल आपण देखील या. नक्कीच जर पाहिलं तर डेफिनेटली त्यांच्या माध्यमातून देखील चांगली पंचगिरी आपण पाहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय राकेश गोवारी या आपल्या शुभ हस्ते हा
सत्कार आपण करावा अशी विनंती असेल. प्रवीण सुतार या पंचाचा आपण सत्कार करतोय. नक्कीच सलग 3 दिवस जर पाहिलं तर नक्कीच चांगलं कार्य झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून चांगली पंचक्री राहिलेली आहे. रामू राठोड साहेबांना विनंती असेल आपण आपल्या मुख्य मंचावरती या. रामू राठोड साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता नेटची व्यवस्था झालेली आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती येऊन बसायचं आहे. त्यानंतर चला डीजे महेंद्र पवार यांचा सत्कार आपण करणार आहोत. चांगले गीत संगीत नक्कीच त्यांच्या माध्यमातून वाजवले गेलेलं आहे. तर विनंती असेल विलास वळवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. डीजे मॅन महेंद्र पवार. चला विकास बाबर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण डीजे महेंद्र पवार यांचा सन्मान करत आहोत. सलग 2 दिवस जर पाहिलं तर अगदी केश चांगली संगीत त्यांच्या माध्यमातून पेश केलेलं आहे. त्यानंतर डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी आपण या. डीबीएन लाईव्हची जर पाहिलं तर नक्कीच आपण जर पाहिलं ऑनलाईनच्या माध्यमातून चांगली जर पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून डेफिनेटली चांगली स्पर्धा. अरविंद बरफ यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. डीबीएन लाईव्हचे प्रतिनिधी आहेत प्रशांत भगत यांचा स्वागत आणि सन्मान सत्कार करायचा आहे. अरविंदजी बरफ यांना विनंती करतोय. अंकल प्रशांत भगत यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला प्रदीप लोखंडे यांना देखील विनंती असेल आपण देखील पुढे या. आपला देखील सन्मान केला जाईल. सलग 2 दिवस जर पाहिलं तर नक्कीच त्यांचा आवाज आपण ऐकला. अगदी चांगले समालोचक आहेत. ब्राह्मणगाव इथून बिलॉंग करतात. चांगले समालोचक झाले त्यांच्या माध्यमातून. प्रदीपजी लोखंडे यांना देखील विनंती असेल आपण पुढे यावं. देवीदास जाधव यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल आपल्या या समालोचकांचा. नक्कीच 2 दिवस जर पाहिलं तर डेव्हने चांगलं सहकार्य केलेलं आहे स्पर्धेकरता. आपला आवाज जर पाहिलं तर नक्कीच ऑफिशियल समालोचक आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. देवीदास जाधव यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते चला नक्की जर पाहिलं तर चांगलं सहकार्य यस सन्मान केला जातोय आपल्या प्रदीपजी लोखंडे यांचा. चला दिनेश म्हात्रे यांनी पुढे यायचं आहे. त्यांना देखील विनंती असेल त्यांच्या माध्यमातून अगदी चांगलं सहकार्य लाभले गेले या स्पर्धेकरता. आपण पुढे या. आपलं देखील स्वागत सन्मान सत्कार केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना देखील विनंती असेल सत्कार स्वीकारासाठी आपण पुढे यावं अशी विनंती आहे. चला अमर बाबर यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल आपल्या मान्यवरांचा. दिनेश म्हात्रे यांच्याकडे देखील नक्कीच चांगलं सहकार्य लाभलं गेलेलं आहे या स्पर्धेकरता. अमर बाबर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. सन्मान नक्कीच चांगला सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरता. थँक्यू डीजे. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत अमित शर्मा यांचा, ज्याने सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन केलं. आणि आपण पाहतोय गावदेवी कामन संघाचे एक सदस्य आहेत आकाश तुंबडा यांच्या आणि विकास बाबर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांनी ते सन्मानित करतोय. चला यानंतर आणखीन काही सन्मान आहेत. जर चुकून कोणाचा
इथे सत्कार सन्मान जर राहिला असेल तर आम्ही आयोजकांच्या माध्यमातून आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि जो पुढचा जो कार्यक्रम आहे त्याच्याकडे आपण बोलतोय. अगोदर आपण जाऊया सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर सेमीफायनलमध्ये आपण पाहतोय लोकेश भोईर हा सामनावीर ठरला होता, ज्याने खूप चांगली फलंदाजी केली होती. तब्बल 30 धावा त्याने बनवल्या होत्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. तर लोकेश भोईर ठरतोय मॅन ऑफ द मॅच सेमीफायनलचा. तर मी हे मेडल देण्यासाठी विनंती करतोय. अमर बाबर यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा खिताब वितरित करतोय लोकेश भोईर याला. कारण कालच्या दिवसामध्ये सलग 2 मॅच मध्ये तो सामनावीर ठरला होता आणि बॅटिंग करत असताना आणि बॉलिंग करत असताना खूप चांगला परफॉर्मन्स. त्यानंतर फायनल मॅच जो झाला होता, फायनल मॅचचा सामनावीर. आमचे स्कोरर नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की कोण होता फायनल मॅचचा सामनावीर. तर पुन्हा एकदा वैभव धूम सलग 4 मॅच मध्ये इथे सामनावीर ठरलेला आहे. खूप चांगला परफॉर्मन्स वैभव याचा देखील राहिलेला आहे. चालेल, आपण वैयक्तिक बक्षिसांकडे जाणार आहोत. तर वैयक्तिक बक्षिस इथे दिले जातील. पहिलं बक्षीस आहे बेस्ट फिल्डर. चला, नॉमिनीज आमच्याकडे नाही आहेत, मात्र आम्ही एक फिल्डर निवडलेला आहे. 3 संघामध्येच आम्ही हा शतरक्षक निवडलेला आहे. तर 3 संघामध्ये एक नाव येऊ द्या. चला, अगोदर तुमच्याकडून जाणून घेऊया. चला, हर्षदचं नाव येते, अमृत याचं नाव येते. चला, आणखी नाव येऊ द्या. बघा, आणखी नाव येत. एकनाथ टभाळे यांचं नाव देखील येऊ द्या. ते देखील खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. आज देखील त्याने चांगले क्षेत्ररक्षण केलंय. मात्र पवन आज थोडासा कमी पडलाय. चला, योगेश धूम देखील चांगलं यष्टरक्षण आणि चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. चला, आणखी नाव येऊ द्या. तर ज्याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे, तो बेस्ट फिल्डर आम्ही निवडलाय या स्पर्धेमध्ये. त्याचं नाव आहे, त्याचं नाव अमृत परेड. तर आपण पाहतोय बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपल्याला कुमार हर्ष विकास बाबर आणि कुमार विहान विकास बाबर यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी आलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करतोय. पाहुण्यांचा आभार. अमृत, 2 मिनिटं थांबायचं आहे. ट्रॉफी मिळालंय, कसं वाटतंय? मस्त. मला वाटतं पहिली ट्रॉफी असेल. हो, पहिली ट्रॉफी आहे. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मिळाल्यानंतर कसं वाटतंय आणि काय म्हणशील? खूप छान वाटतंय. ग्राउंड क्रिकेट खेळताना पण खूप मजा आली. फायनल मॅच मध्ये आपला संघ पराभूत झाला, काय चुका झाल्या? चुका एवढं सांगेन की आमची बॅटिंग थोडी वीक झाली, बाकी सर्व व्यवस्थित होतं. चला, आपल्याला शुभेच्छा असतील. हा होता अमृत परेड, जो ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. त्यानंतर जाऊया आपण बेस्ट बॉलर. चला, नाव येऊ द्या. चला, बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आलेली आहे. कुमारी हिरण्या भूषण दयात आणि रिद्धी राज दयात यांच्याकडून ही ट्रॉफी झालेली आहे. तर राज आणि भूषण यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करायची आहे. त्या अगोदर आपण जाऊया बेस्ट बॉलर कोण असेल. चला, 3 संघ आहेत.
त्याचे सर्वात जास्त विकेट आहेत 8. 8 विकेट आहेत. चला आपण पुन्हा एकदा कन्फर्म करूया. महेंद्र कोण आहे? प्रीत पाटील आपला कॅमेरामॅन आहे. तर बेस्ट बॉलर या स्पर्धेचा ज्याने 8 विकेट्स घेतल्यात त्याचं नाव आहे किरण धूम. तर राज आणि भूषण यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करतोय. तर पाहुण्यांचा खूप आभार. पवन 2 मिनिटं. पवन बघा ही ट्रॉफी तर किरणची आहे. पवन आज ज्या प्रकारे तुझा खेळ राहिला भरपूर चुका झाल्या. बघितलं की मागच्या वर्षी बेस्ट फिल्डरची ट्रॉफी मिळाली होती, मात्र आजच्या दिवसामध्ये भरपूर चुका झाल्या क्षेत्ररक्षणामध्ये. काय झालं होतं? काय नाही, थोडं कमी पडलो बस एवढंच. काय तुला कसं वाटलं, म्हणजे काय तुला काय कमजोरी जाणवली की प्रॅक्टिस कमी होती, सराव कमी झालाय या सीझन मध्ये? नाही, थोडी प्रॅक्टिस पण कमी होती 2-3 दिवस. चला शुभेच्छा असतील. हा होता पवन टोकरे. तर नंतर जाऊया आपण बेस्ट बॅटर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन. ज्याच्या धावा आहेत 74. बघा याच्यात आम्हाला नॉमिनीज माहिती आहेत, कारण 1 आणि 2 म्हणजे 1-2 धावेंचा फरक आहे. 1 आणि 2 धावेंचा फरक आहे. बघा वैभव धूम आहे आणि लोकेश भोईर. बघा 1 ते 2 धावांचा फरक आहे. चला लोकेश आणि वैभव दोघांमध्ये टक्कर आहे. कोण असेल? अरे इकडनं पण नाव येऊ द्या, वैभव देखील होता. तर बेस्ट बॅटरची ट्रॉफी जाते ती म्हणजे लोकेश भोईर याला. तर आपण पाहतोय ही ट्रॉफी आपल्याला. यस थँक्यू डीजे. यस थँक्यू. आपल्याला बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी प्रतीक हेमंत तुंबडा आणि तन्मय पांडुरंग बेडेकर यांच्याकडून आलेली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करतोय. लोकेश भोईर याला, ज्याने खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. बघा नवीन संघ आहे या सीझन मध्ये. लोकेश थांबायचं आहे. पाहुण्यांचे खूप खूप आभार. या सीझन मध्ये नवीन संघ आहे, चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. लोकेश खूप चांगला परफॉर्मन्स, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. तुझं अभिनंदन असेल. ट्रॉफी मिळालंय. तुझ्या लाईफ मधली कितवी ट्रॉफी असेल? पहिली ट्रॉफी घेतल्यानंतर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. ही ट्रॉफी कोणासाठी डेडिकेट करशील? आई बाबांसाठी, कारण ते खूप सपोर्ट करतात. फायनल मॅच मध्ये टार्गेट 41 धावांचं होतं. या अगोदर तुम्ही 45 धावा चेस केल्या होत्या. मैदानी उतरला होतास, काय झालं होतं आणि काय झालं की तू लवकर बाद झालास आणि तुमचा संघ पराभूत झाला? त्यांच्यात बॉलर चांगले होते आणि माझा खालती बॅटला लागला म्हणून त्याच्यामुळे गेला नाही. ज्या प्रकारे वैभव बॉलिंग करतात, ज्या प्रकारे आपण पाहतो एकनाथ आणि शेवटचं षटक खातं, त्यानंतर आपण मयूर, चेंडू कशा प्रकारे येत होते? जास्त स्पीड येत होते की थोडेसे स्विंग होत होते, काय म्हणशील? जास्त स्पीडने येत होते आणि चांगले बॉलर होते. चला शुभेच्छा असतील, कारण केतकी बॉईज खंडीपाडा संघ जर म्हटला तर एक क्वालिटी संघ आहे. त्यांच्या संघामध्ये बॅटिंग देखील खूप चांगली आहे, बॉलिंग देखील खूप चांगली आहे आणि फिल्डिंग देखील. मात्र शेवटच्या मॅचमध्ये किरण आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. त्यानंतर जाऊया आपण सिरीज, मात्र सिरीज आपण थोड्या नंतर देऊया. त्या जाऊया आपण तिसऱ्या क्रमांकाकडे, ज्याने फटकावलाय 3रा क्रमांक नित्यसाई लोह्यानगर. बॅक टू बॅक या संघाने इथे परफॉर्मन्स दिलेल्या मागची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील 3रा क्रमांक आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी 3रा क्रमांक फटकावलाय.
चला मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करणार आहोत. आपण या 3 ट्रॉफीज पाहतोय. ह्या ट्रॉफीज आपल्याला दिनेशभाई म्हात्रे आणि प्रीतीताई म्हात्रे यांच्याकडून आपल्याला या ट्रॉफीज आलेल्या आहेत. आपण पाहतोय कामनगावचे माजी सरपंच, विशेष कार्यकारी अधिकारी आहेत, ॲडव्होकेट आहेत दिनेशजी म्हात्रे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही ट्रॉफी इथे वितरित झालेली आहे. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप अभिनंदन. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालंय, काय म्हणशील? थोडी फिल्डिंग कमी पडली आणि बॅटिंग पण कमी पडली. बॅक टू बॅक 2 ट्रॉफीज मिळाल्यात. आपल्या संघाशी नक्की सहमत आहेस? जो खेळ झालाय, खेळ चांगला झालाय. हो नक्कीच. मात्र सेमीफायनलमध्ये काय झालं की आपला संघ तिसऱ्या क्रमांकावरती राहिलाय. बॅटिंगमध्ये थोडा कमी पडला आणि फिल्डिंगमध्ये पण थोडं कमी पडलं. चला आपल्याला शुभेच्छा असतील. त्यानंतर जाऊया आपण दुसऱ्या क्रमांकाकडे. या स्पर्धेचा रनर अप राहिलेला आहे श्री साई श्रद्धा ससूनवगरा संघ. चला या लगेच. आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करतोय. मान्यवरांनी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी चला तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस झालेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस झालेलं आहे. बेस्ट फिल्डरची ट्रॉफी आपण दिली, बेस्ट बॉलरची ट्रॉफी दिली, बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आपण दिली. आता राहिलाय फक्त सिरीज आणि ही सिरीजची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे कैलासवासी बुधाजी रूपजी बाबर यांच्या स्मरणार्थ अमर बुधाजी बाबर यांच्याकडून आपल्याला ही सिरीजची ट्रॉफी आपल्याला इथे आलेली आहे. चला कोण असेल सिरीज? वैभव धूमचं नाव येत आहे. चला ससूनगर, तुम्हाला सिरीजची ट्रॉफी नकोय का? चला आपण नॉमिनीज पाहूया. चला सरप्राईज आहे, नॉमिनीज आपण अगोदर बघूया. महेंद्र जरा मोबाईल दे इकडे, कारण नॉमिनीज आपल्या मोबाईलमध्ये आहेत. कारण नॉमिनीजची नावं सांगणं देखील खूप महत्वाचं आहे. तर नॉमिनीज आपण पाहतोय. बघा अतुल ठाकरे आहे जो या स्पर्धेमधून पराभूत झालेला आहे. किरण धूम आहे, त्यानंतर मनसेस रावते आहे आणि लोकेश भोईर. चला यापैकी एकाला ट्रॉफी जाईल. तर हॅलो चेक. तर मालिकावीरची ट्रॉफी जाते, ती म्हणजे आणखीन एक खेळाडू आहे वैभव धूम. कारण वैभव धूम याला ट्रॉफी जर मिळाली नाही तर त्याच्या
4 मेडल काय कामाचे, हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कारण वैभव याने सलग 4 मॅच मध्ये सामनावीरचा पुरस्कार फटकावलेला आहे. आणि चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग त्याने केलेली आहे आणि तो या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला आहे. अमर बाबर यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी इथे वितरित करतोय. बरं, सकाळीच एकनाथदा कॉन्फिडंट होते की ही ट्रॉफी वैभव धूम याला मिळेल. आणि वैभव सोबत आपण 2 शब्द बोलणारच आहोत. वैभव, ट्रॉफी मिळालंय, काय म्हणशील? पहिलं तर टीमला थँक्यू सांगेन, कारण की एवढ्या मॅच झाल्या ना, बॅटिंग तर होते पण लास्टला काय होते समजत नाही, आऊट झालो, काही प्रेशर येत होतं. आत्ता काय एवढा प्रेशर होता शेवटच्या मॅचला, का किरण दादा नव्हता, रन बनवायचे होते, नवीन बॉलर काढायचा होता, माइंडमध्ये ते एकच चाललेलं 40+ जायचं. आपण या गोष्टीच्या देखील आम्ही स्पर्धा बघितल्यात की परफॉर्मन्स थोडासा डल झाला होता. घरचं मैदान आणि बाहेरचं मैदान याच्यामध्ये काय फरक जाणवला? तसं काय नाही, डेली प्रॅक्टिस करतो, पण एवढं होत होतं का माइंडमध्ये ठरवून खेळत होतो का लास्टपर्यंत राहायचं आहे, लास्टपर्यंत. आज माइंडमध्ये फक्त एकच चालत होतं, फक्त बॅटला बॉल लागत होता, लास्टपर्यंत खेळायचं. आपण भरपूर मॅचेस बघितल्यात की दिनेश बाबर असेल किंवा योगेश धूम सलामीला जायचे. आजच्या मॅचमध्ये, आजच्या स्पर्धेमध्ये रणनीती वेगळी होती. कारण की आज दिनेश दा नव्हता, तर एक माइंडवर प्रेशर पण होतं की शेवटपर्यंत खेळायचं आहे, बॅट्समॅन कमी होता, एक रन बनवायचे होते बस. चला, शुभेच्छा असतील, अभिनंदन. वैभव धूम जो सलग 4 मॅचमध्ये सामनावीर ठरला होता आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी त्याने या स्पर्धेमध्ये फटकवली आहे. चला, आपण जाऊया लगेच जो चॅम्पियन संघ. तर अगोदर आपण मेडल देऊया. चला, 11 प्लेयर या, 11 खेळाडू, 11 खेळाडूंसाठी इथे मेडल दिले जातील. प्रतीक हेमंत तुंबडा यांच्या शुभ हस्ते हे मेडल इथे दिले जातील. चला प्रतीक या. धन्यवाद डीजे. तर यस, या सर्व खेळाडू विजेता संघाचे निश्चित या केतकी बॉईज खंडेपार संघाचे मान्यवरांना विनंती असेल, वैभवभाई म्हात्रे, त्यानंतर रामू राठोड साहेबांना विनंती असेल, त्यानंतर राजेदादा गोवारी यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक ट्रॉफी प्रदान करायची आहे. विजेता संघ आपण पाहतोय केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला अभिनंदन असेल. केतकी बॉईज खंडीपाडा संघ जो चॅम्पियन ठरलेला आहे या स्पर्धेचा, सलग दुसऱ्यांदा त्यांना या ट्रॉफीमध्ये नाव कोरलेलं आहे. केतकी बॉईज खंडीपाडा ठरतो या स्पर्धेचा चॅम्पियन. जय मोरया, जय. तर चला, यस, अभिनंदनचं कौतुक, विजेत्याचं अभिनंदन, मान्यवरांचा खूप खूप आभार. या स्पर्धेला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो. जे जे आमचे कमेंटर आहेत, समालोचक आहेत, त्यानंतर स्पर्धेचे पंच, DBN लाईव्हचे टीम, त्यानंतर सगळे मान्यवर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक
धन्यवाद व्यक्त करतो ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेला. ही स्पर्धा आता मात्र संपली असं जाहीर करतोय आणि पुढील स्पर्धेला आपण लगेच भेटूया. तोपर्यंत थांबतोय. जय हिंद, जय